मनसे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घातल्यानंतर काटोलचे विदर्भातले भाजपचे आमदार आशिष देशमुख हे चांगलेच आक्रमक झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून माझ्या विरोधात काटोलमधून निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान देशमुखांनी दिलंय। पत्रक काढून आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय। राज ठाकरेंना काटोलमधून निवडणूक लढवता यावी यासाठी आपण राजीनामा देऊ, पोटनिवडणुकीसाठी आणि उभं राहू असंही देशमुख यांनी म्हटलंय। गोंधळ घालणं म्हणजे कोणताही पराक्रम गाजवणं नव्हे असंही देशमुखांनी म्हटलंय। ते असं पत्रात म्हणतात, मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालणारे मनसेचे कार्यकर्ते लोकशाहीचे विरोधक आहेत। वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे असा त्यांचा ग्रह असल्यास मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि निवडून यावं। ही निवडणूक राज ठाकरेंना लढवता यावी यासाठी आपण काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहोत। धुडगूस घालणं हे सर्वात सोपं काम आहे, त्यात कोणताही पराक्रम नाही। पराक्रम गाजवायचा असेल तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपलं मत मांडावं, गुंडगिरी करू नये। आशिष देशमुख, भाजप आमदार।